फिफा वर्ल्ड कप 2026चा थरार जगभरात पाहायला मिळतो आणि या स्पर्धेत सध्या एका नावाचा चांगलाच बोलबाला आहे. ते नाव म्हणजे योहान विसा. 1974 नंतर म्हणजेच तब्बल 52 वर्षानंतर कांगोचा संघ पहिल्यांदाच फिफा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरला. या ऐतिहासिक पुनरागमनानंतर पोर्तुगाल आणि कांगो यांच्यात झालेला सामना हा 1-1 ने बरोबरीत सुटला. सामन्याच्या अवघ्या 6व्या मिनिटाला पोर्तुगालच्या जाओ नेव्हसने गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली होती. पण त्यानंतर मैदानात जी जादू झाली ती कांगोच्या फुटबॉल इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. कांगोकडून योहान विसाने एक अप्रतिम हेड मारत गोल केला आणि आपल्या संघाला 1-1 अशा बरोबरीत आणून सोडलं. कांगोसाठी 52 वर्षानंतर फिफा वर्ल्ड कप मध्ये ऐतिहासिक गोल करणारा हा योहान विसा आहे तरी कोण आणि त्याच्या इथपर्यंत प्रवास किती भयानक आणि प्रेरणादायी होता हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. योहान विसा आज मैदानात जरी गोल करत असला तरी काही वर्षांपूर्वी तो एक अत्यंत भीषण संकटातून वाचला आहे. ही गोष्ट आहे 1921 मधली. लोटोशिया पी मधून ओळखल्या जाणाऱ्या एका महिलेने लोटोरियामधील विसाच्या घरी ऑटोग्राफ घेण्याच्या बहाण्याने हजेरी लावली होती. पण त्या महिलेचा हेतू अत्यंत भयानक होता. योहान विसाने जसा दरवाजा उघडला तसा त्या महिलेने थेट त्याच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. हा हल्ला झाला तेव्हा विसाचे कुटुंबही घरात उपस्थित होते. इतकेच नाही तर या घटनेच्या काही दिवसांनंतर त्या विकृत महिलेने विसाच्या लहान मुलीचं अपहरण करण्याचाही प्रयत्न केला. सुदैवानं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि नंतर तिला न्यायालयाने 18 वर्षाच्या तुरुंगवासाची कठोर शिक्षा सुनावली. ब्रिटनमधील वॅनेस येथे झालेल्या एका खटल्यादरम्यान योहान विसाने स्वतःवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याचा थरारक अनुभव सांगितला. तो म्हणाला होता की मी दरवाजा उघडताच माझ्या चेहऱ्यावर ॲसिड हल्ला झाला. मी वेदनेने जोरात किंचाळलो. माझा श्वास पूर्णपणे कोंडला गेला होता. माझ्या पत्नीने प्रसंगावधान राखत लगेच आपत्कालीन सेवेला फोन केला आणि त्यांच्या सूचनेनुसार मला डोळे धुण्यासाठी शॉवर खाली जाण्यास सांगितले. जेव्हा मला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी माझे दोन्ही डोळे गांभीर्यरित्या भाजल्याचं सांगितलं. माझे डोळे दर तासाला धुवावे लागत होते. ते दिवस म्हणजे एक अत्यंत वाईट स्वप्नासारखे होते. या हल्ल्याच्या विसाच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की आजही कोणताही अचानक आलेला आवाज ऐकला तरी तो घाबरतो. त्याच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करावी लागली आणि डॉक्टरांनी त्याला आयुष्यभर आय ड्रॉप वापरण्याचा देखील सल्ला दिला आहे. या हल्ल्यानंतर विसाच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ सुरू झाला. जर त्याच्यावर वेळेत उपचार झाले नसते तर तो कायमचा अंध झाला असता. या हल्ल्यामुळे त्याला ब्रेफोर्ड क्लबमध्ये सामील होण्यास उशीर झाला आणि त्याचं प्री सीझनही चुकलं. पण त्यांनी सांगितलं की या हल्ल्यादरम्यान मी एक फुटबॉलपटू नाही तर एक बाप म्हणून विचार करत होतो. मी स्वतःला समजावलं की मी अंध झालो असतो तरी किमान माझी मुलगी सुरक्षित तरी असती. आजही त्यांची लहान मुलं त्याच्या चेहऱ्यावरील डाग पाहून विचारतात की नक्की काय घडलं होतं. पण ते इतके लहान आहेत की त्या विसा त्यांना सत्य घटनेची भीषणता सांगू शकत नाही. या सर्व मानसिक आणि शारीरिक त्रासातून बाहेर पडत हल्ल्यानंतर अवघ्या एका महिन्याने म्हणजे सप्टेंबर 2021 मध्ये तो ब्रेफोर्ड संघात सामील झाला. तिथे त्याने आपले कौशल्याची चुणूक दाखवत 4 हंगामात 149 सामन्यांमध्ये तब्बल 150 गोल केले. योहान विसाचा जन्म 3 सप्टेंबर रोजी फ्रान्समधील वेल्न्यू सेंट जॉर्जेस येथे झाला होता आणि तिथूनच त्याचा फुटबॉलचा प्रवास सुरू झाला. ब्रेफोर्डमधील त्याची दमदार कामगिरी पाहून गेल्या वर्षी न्यूकॅसल युनायटेड या प्रसिद्ध संघाने त्याच्यासोबत जवळपास 55 दशलक्ष पाऊंडचा भव्य करार केला. न्यूकॅसलकडून खेळताना त्याला गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करावा लागला, ज्यामुळे प्रीमियर लीगमध्ये त्याला फक्त 13 सामने खेळता आले. त्यात तो 1 गोल करू शकला. पण म्हणतात ना, राखेतून झेप घेणारा तोच खरा फिनिक्स पक्षी. दुखापती आणि ॲसिड हल्ल्याच्या भयानक आठवणींवर मात करत योहान विसाने फिफा वर्ल्ड कप 2026च्या सर्वात मोठ्या मंचावर कांगोसाठी ऐतिहासिक गोल केला. एका जीवघेण्या हल्ल्यातून वाचून थेट जागतिक फुटबॉलच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवणाऱ्या योहान विसाचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.